दुप्पट फुलणारा कापसासारखा अगदी मऊ आणि लुसलुशीत दहीवडा कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत. इथे तुम्ही बघू शकतात मस्त असे आपले जे दहीवडे आहेत छान टम्म फुगले आहेत आणि बघा किती मस्त सुपर सॉफ्ट बनले आहेत की तोंडात टाकताच हे वडे छान असे विरघळतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण सविस्तर याची कृती पाहणार आहोत. म्हणजे डाळ कोणती घ्यायची, किती वेळ भिजवायची, किती वडे बनतात आणि त्यासाठी एकूण आपल्याला किती दही लागणार आहे किंवा साखर किती घ्यायची. तुम्ही जरी पहिल्यांदा बनवणार असाल ना तरी तुमचे सुद्धा दही वडे इतके सुपर सॉफ्ट होतील. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे वडे बनवण्यासाठी मी फक्त उडदाची डाळ याचा वापर करणार आहे. 2 वाटी म्हणजे साधारण पाव किलो इतकी उडदाची जी डाळ आहे ती आपण पाण्यात भिजत घालायची 3 ते 3.5 तासासाठी. खूप जास्त वेळ भिजवू नका, नाहीतर जे वडे आहेत ना ते जास्त ऑइली होतात. 2 ते 3 पाणी डाळ स्वच्छ धुवायची आणि त्यानंतर त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं. तर बघा बोटावर अशी डाळ छान मोडली जाते म्हणजे डाळ व्यवस्थित भिजली आहे. यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि पुन्हा एका पाण्याने डाळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इथे आता आपण ही डाळ 2 बॅचेसमध्ये बारीक करणार आहोत. कारण की तुम्हाला माहीत आहे उडदाची जी डाळ आहे ना ती चिकट असते, सर्व डाळ एकत्र बारीक होत नाही. तर दही वडे परफेक्ट लागण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे हे वड्याचं पीठ आपण नीट बनवून घेणं. तर बघा जी डाळ आपण घेतली आहे यामध्ये 3 मिरच्या घालायच्या, 4 काळी मिरी घालणार आहोत, 1 चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घालायचं. यामुळे वडे हे चवीला खूप छान लागतात. बारीक करताना अगदी थोडंसंच पाणी घालायचं, खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. तर इथे बघू शकतात सगळी डाळ छान बारीक करून घेतली आहे आणि याचं टेक्स्चर बघाल ना तर जसं डोश्याचं पीठ असतं अगदी तसंच असतं. बोटावर जर तुम्ही घेतलं ना तर तुम्हाला अगदी स्मूथ लागणार, इतकी ही डाळ परफेक्ट बारीक करून घ्यायची. तर चला एका भांड्यामध्ये ही डाळ बारीक केलेली काढून घेऊया आणि पुन्हा जी उरलेली डाळ आहे ना ती बारीक करून घेऊ. फक्त त्यामध्ये मी बाकी काहीही घालणार नाही, कारण सुरुवातीच्याच बॅचमध्ये मी मीठ किंवा बाकी घेतलेलं सर्व साहित्य घालून घेतलं आहे. तर इथे सर्व डाळ छान अशी बारीक करून घेतली आहे. तुम्ही याचं टेक्स्चर बघा अगदी परफेक्ट असं आहे. म्हणजे खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही किंवा अगदीच पातळ ठेवायचं नाही. त्यामुळे पाण्याचा अंदाजा अगदी थोडा घेऊनच आपण यामध्ये घालणार आहोत. तर सर्व आता हे पीठ आपण छान फेटून घेणार आहोत. तर जितकी मी डाळ घेतली होती ना यामध्ये जवळजवळ 50 ते 60 आपले हे दही वडे मध्यम आकाराचे बनतात. आणि वडे कधीही मध्यम आकाराचेच करायचे, कारण नंतर ते छान असे डबल फुलतात. तर ही डाळ तुम्हाला 7 ते 8 मिनटं छान फेटून घ्यायची आहे. हातानेच फेटायची, चमच्याने जास्त काही फेटू नका. तर हे वड्याचं पीठ तुम्ही जितकं जास्त फेटणार ना तितकेच आपले वडे अगदी सुपर सॉफ्ट होतात, म्हणजे अगदी हलके फुलके होतात. तर बघा जास्त फेटत राहा. जसं तुम्ही फेटणार ना तसं तुम्हाला हे जे मिश्रण आहे ना हे अगदी हलकं लागत जाणार आणि मग त्यानंतर तुम्ही फक्त हे 7 ते 8 मिनटं अजून झाकून ठेवा. तर बघा मस्त इथे मी छान पीठ फेटून घेतलं आहे. झाकण ठेवून आता बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण दहीची तयारी करून घेऊया. तर पाव किलो डाळीसाठी इथे मी जवळजवळ 1 लिटर इतकं दही घेतलं आहे. दही थोडं अजून जरी जास्त घेतलं ना तरी सुद्धा वडे खूप छानच बनतात, कारण मुरण्यासाठी आपल्याला दहीचा वापर थोडा जास्त करावा लागतो. तर 1 लिटर दहीमध्ये फक्त मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे आणि 2 वाटी साखर म्हणजे पाव किलो इतकी साखर घातली आहे. आता हे टोटली डिपेंड आहे की दही किती आंबट आहे त्यावर. आता आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. दहीचं जे टेक्स्चर आहे ना हे सुद्धा अगदी स्मूथ झालं पाहिजे, यामध्ये कुठेही गुठळ्या नसाव्यात. आणि इथे तुम्हाला दहीसाठी एखादा मोठंच पातेलं घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण वडे सुद्धा मुरायला ठेवणार आहोत. त्यामुळे पातेलं सुद्धा थोडंसं मोठं असावं. तर 1 लिटर दहीसाठी पाव किलो साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे. खूप जास्त हे दही गोड होत नाही. तर बघा साखर पूर्णपणे विरघळली आहे आणि दहीचं टेक्स्चर पण मस्त झालं आहे. झाकून आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊ. तर जे डाळीचं पीठ होतं मी 7 ते 8 मिनटं झाकून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा छान फेटून घ्यायचं, साधारण फक्त मिनिटभर. सुरुवातीलाच आपण छान फेटून घेतल्यामुळे आपलं जे हे पीठ आहे ना अगदी हलकं झालं आहे. आता हे पीठ वड्यांसाठी अगदी परफेक्ट झालं की नाही किंवा आपले वडे मस्त हलके फुलके होणार हे कसं ओळखायचं. तर बघा एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे. यामध्ये हे पीठ सोडायचं थोडंसं, असं पाण्याच्या वरच हे राहिलं ना म्हणजे समजायचं की आपले वडे अगदी मस्त असे एकदम हलके फुलके होणार. चला आता आपण मस्त हे वडे छान तळून घेऊया. तर इथे तेल गरम करायला ठेवलं आहे. खूप जास्त कडकडीत गरम नसावं. तर बघा यामध्ये थोडंसं मी पीठ सोडलं आहे, ते पटकन वर आलं नाही म्हणजे तेल आपलं मध्यम इतकं गरम झालं आहे. तर आता हा जो वडा आहे हा आपण बाजूला काढून घेऊया. आता इथे आपण तेलामध्ये वडे सोडण्यासाठी पाण्याचा वापर करणार आहोत. म्हणजे फक्त आपल्या बोटांना पाणी लावायचं
आणि त्यानंतर जे पीठ आहे ते थोडं थोडंसं घेऊन तेलामध्ये सोडायचं. कारण उडदाचं जे पीठ आहे ना ते थोडं चिकट असतं, पटकन बोटातून खाली सुटलं जात नाही किंवा तेलामध्ये सोडताना थोडंसं आपल्याला अवघड होऊन जातं. त्यासाठी पाणी लावलं की अगदी सहज तुम्ही तेलामध्ये सोडू शकता. तर इथे तेलामध्ये वडे जितके मावतील तितके सोडायचे, कारण त्याची साईज खूप अशी डबल होऊन जाते. आता आपल्याला वडे मध्यम आचेवर छान असे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे. तर बघा, मस्त असे एकदम टम्म फुगले आहेत. आपण पीठ छान असं बनवलं होतं किंवा पीठ आपण छान फेटलं होतं ना, त्यामुळे वड्यांची साईज ही अगदी डबल होते. आता इथे वड्यांचा आकार जरी गोल नसेल ना, तरी टेन्शन घेऊ नका. नंतर हे वडे अगदी मस्त असे गोल आकाराचेच बनतात. तर इथे मस्त असे एकसारखे हे वडे छान तळून झाले आहे. हलका असा सोनेरी रंग आला आहे. आता आपण झाऱ्यामध्ये काढून घेऊया. यामध्ये जास्तीचं जे काही तेल असतं ते निघून जातं आणि इथे वड्यांमध्ये खरं सांगू तर अजिबात तेल राहत नाही. चला, अशाच पद्धतीने सर्व वडे मस्त आपण तळून घेऊ. तर इथे सर्व वडे छान असे तळून झाले आहे. एकसारखा याला मस्त रंग आला आहे. आता जे वडे आहेत ना, हे खूप सुपर सॉफ्ट होण्यासाठी काय करायचं बघा, एक मोठं पातेलं घ्या, त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. जितके वडे आहे ना तितके राहतील इतकं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि बोट घालून बघा, ते पाणी तुमच्या बोटाला अगदी नॉर्मल गरम लागलं पाहिजे इतकंच असावं. गॅस बंद केला आहे मी आणि जे वडे आपण तळून घेतले होते ते यामध्ये सोडून घ्यायचे. वडे पाण्यामध्ये सोडल्यावर थोडेसे प्रेस करा किंवा चमच्याने वर खाली करा, म्हणजे सगळे जे वडे आहेत ना हे पाण्यामध्ये छान असे मुरले जातात. यावर झाकण ठेवून फक्त 15 मिनिटं बाजूला ठेवून द्या. तर इथे 15 मिनिटं झाले आहेत आणि आता तुम्ही बघू शकतात की जे वडे आपण पाण्यात भिजत ठेवले होते ना, ते किती डबल असे फुगले आहेत बघा. याची साईज बघा तुम्ही, किती मस्त अशी झाली आहे आणि यामध्ये भरपूर असं पाणी राहिलं आहे. याचाच अर्थ आपले जे वडे आहेत ना, हे अगदी सुपर सॉफ्ट कापसासारखे होणार आहेत. आता जे दही आपण बाजूला ठेवलं होतं फ्रीजमध्ये साखर घालून, यामधलं थोडंसं दही म्हणजे पातेलभर दही तुम्हाला बाजूला ठेवायचं आहे. हे का, हे तुम्हाला मी पुढे सांगेलच. आता जे वडे आहेत पाण्यामध्ये आपण ठेवले आहेत, त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं. काढताना फक्त हलक्या हाताने तुम्ही फक्त प्रेस करा, म्हणजे त्यामधलं पाणी निघून जातं. आणि सुरुवातीलाच मी बोलले होते की जरी गोल आकार आला नाही वडे आपण तेलामध्ये सोडताना, तरी टेन्शन घ्यायचं नाही. कारण बघा, इथे आपण वडे पाण्यामधून काढताना प्रेस करत आहोत आणि मग त्याला आपसुकच मस्त असा एक गोल आकार येतो. चला, अशा पद्धतीने जे वडे पाण्यात आहे त्यामधलं सगळं पाणी काढून घेऊ आणि ते दहीमध्ये सोडून घेऊया. पाणी काढून सर्व वडे इथे दहीमध्ये मी ठेवले आहे. काही जण काय करतात की वडे फक्त बाहेर काढतात, वरून दही टाकतात आणि खातात. पण अशा वेळेस काय होतं ना, की जे वडे आहेत ना ते अगदी सुपर सॉफ्ट होत नाही. तर बघा, इथे वडे आपण दहीमध्ये सोडल्यावर फक्त खालचे वडे थोडेसे वर येतील. अगदी हलक्या हाताने असं करून घ्यायचं किंवा थोडंसं जे पातेल आहे ते हलवून घ्या. मी सुरुवातीला यासाठीच म्हटलं होतं की मोठ्या पातेल्याचा वापर करायचा, जेणेकरून वडे व्यवस्थित मुरले जातात. जे दही आपण बाजूला काढलं होतं ना, त्याचा वापर आत्ता आपण करत आहोत. म्हणजे वरती जे वडे आहेत ना त्यांनासुद्धा दही मिळतं आणि मग वडे चांगले असे फुलले जातात. सर्व दही यामध्ये घातल्यावर आता आपण हे वडे सुरुवातीला ना फक्त बाहेर ठेवायचे अर्धा तास, म्हणजे प्रॉपर दहीमध्ये ते मुरले जातात आणि त्यानंतर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवा आणि त्याचा आनंद घेऊ शकतात. तर इथे दही वडे खाण्या अगोदर मी अर्धा तास आधी ते बाहेर काढून ठेवले होते, म्हणजे ते व्यवस्थित रूम टेम्परेचरवर येतात. कारण फ्रीजमध्ये दही अगदी घट्ट होऊन जातं. तर इथे तुम्ही बघू शकतात की आपले जे दही वडे आहेत किती मस्त असे डबल फुलले आहेत. म्हणून सुरुवातीलाच वडे जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा ते मध्यम आकाराचे करायचे, कारण दहीमध्ये ते अगदी डबल असे छान फुलले जातात. चला, कापसासारखे मऊ लुसलुशीत झालेले आणि थंडगार हे दही वडे सर्व करूया, कोणतीही गोड किंवा तिखट चटणीचा वापर न करता. तर इथे आपले हे वडे पहा, काय मस्त टम्म फुगले आहेत. तर दही वड्याची चव अगदी दुपटीने वाढण्यासाठी यावर आपण घरातलेच मसाले घालणार आहोत. लाल मिरची पावडर आहे, जिरा पावडर आणि इथे मी चाट मसाला घेतला आहे. त्यामुळे वडे थोडेसे तिखट किंवा गोड आणि चाट मसाल्यामुळे मस्त चटपटीत लागतात. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा तरी हे दही वडे नक्की करून पहा. आता यामधला एक दही वडा तुम्हाला कट करून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की आपले हे जे दही वडे आहेत नाही किती सुपर सॉफ्ट आणि कापसासारखे झाले आहेत. अगदी वड्यांच्या आतपर्यंत दही छान असं मुरलं आहे. तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. लवकरच भेटूया एका छानशा आणि नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.